सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. गुड मॉर्निंग श्रोते हो. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग वाणी सर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो. याआधी ज्या काही एपिसोड्स मध्ये आपण क्रिसेंटच्या यंग टीमशी गप्पा मारल्या त्याच्यातनं आम्हाला एक कॉन्सेप्ट कळली होती की फायनान्शियल डेट म्हणजे ज्या पद्धतीने लग्न ठरवण्याच्या आधी मुलं मुली एकमेकांना भेटतात, डेटवर जातात, एकमेकांची सगळी माहिती घेतात, त्याच कॉन्सेप्टमध्ये ही फायनान्शियल डेट सुद्धा असते असं आम्हाला कळलेलं आहे. तर नेमकी ही फायनान्शियल डेटची कॉन्सेप्ट काय आहे आणि या डेटवरती जाताना काय काय मुद्दे चर्चेत असणं अपेक्षित आहे याबद्दलही सांगा. अतिशय वेगळा टॉपिक आहे मॅडम. म्हणजे जग बदलतंय, परिस्थिती बदलतीये, मुला मुलींना स्वतःला एकमेकांना समजून घ्यायचंय, लग्नाच्या आधी मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत आणि त्याच्या बेसिसवर मला या मुलीशी किंवा मुलीला मला या मुलाशी लग्न करायचंय की नाही हे ठरवायचंय आणि निर्णयापर्यंत पोहोचायचंय. पण आपण ह्याच्या पुढे जाऊन आता विचार केला पाहिजे असं मला वाटतं. याचं रिझन काय की आत्ता जर आपण बघितलं, पुणे शहर असेल, मुंबई शहर असेल किंवा भारतातली कुठलीही शहरं असतील फॉर दॅट मॅटर, की मॅक्झिमम डिव्होर्सचं प्रमाण जे आहे हे कशामुळे होतं तर फायनान्स कमी आहे म्हणून नाही, तर फायनान्शियल प्लॅनिंग नाही केलेलं म्हणून मॅक्झिमम डिव्होर्स होतात. कारण एकमेकांना मनमोकळ्या पद्धतीने लग्नापूर्वी एकमेकांशी किंवा इव्हन लग्न झाल्यानंतर एकमेकांशी आर्थिक विषयांवर खुला संवाद केलेला नाही आणि म्हणून ही संकल्पना अस्तित्वात येते फायनान्शियल डेट. ओके. आता खुला संवाद करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचंय तर त्या दोन्ही नवरा बायकोचे भविष्यातले म्हणजे गरजा काय आहेत, फायनान्शियल गरजा काय आहेत, फायनान्शियल गोल्स काय आहेत, सेव्हिंग हॅबिट या दोघांच्या कशा डेव्हलप झालेल्या आहेत, आर दे सेवर्स का ते फक्त खर्च करतात, लोन्स आणि लायबिलिटीज याच्यावर डिटेल चर्चा झाली पाहिजे. म्हणजे भविष्यात आपण घर घेणार आहोत तर आपण कर्ज घेणार आहोत का, ते जॉईंटली घेणार आहोत का, इंडिव्हिज्युअल नावाने घेणार आहोत का, त्याचा EMI आपण कसा भरणार आहोत, दोघी एकत्र भरणार आहोत का एकटा व्यक्ती भरणार आहेत, हे सगळं बर्डन फक्त कमावणाऱ्या व्यक्तीवर येणार आहे का वाईफ किंवा हजबंड. आता हल्ली हजबंड देखील होम मेकर असतात. ओके. तर असं काही होणार आहे का, फ्युचर प्लॅन्स काय आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की लेडीजला किंवा इव्हन आता हल्ली जेंट्सला वर्षातून 2-2, 3-3 ट्रिप कराव्याशा वाटतात, फिरावंसं वाटतं, स्ट्रेस रिलीज करावंसं वाटतो. तर पण या गोष्टीला देखील पैसा लागतो, तर ह्याचं देखील प्लॅनिंग होणं गरजेचं आहे. लाईफस्टाईल एक्सपेन्सेस महिनोन-महिने आपण खर्च करतो, रेग्युलरली खर्च करतो, जिथे आपण वेगवेगळ्या मॉल्समध्ये जातो, भरपूर कपडे खरेदी करतो, वेगवेगळ्या चैनीच्या गोष्टी खरेदी करतो, पण हे सगळं करताना त्याचं प्लॅनिंग आणि म्हणूनच ती फायनान्शियल डेट ही इम्पॉर्टंट आहे आणि ह्या कन्सेप्टला तितकं महत्त्व आहे. तो खुला संवाद लग्नापूर्वी आर्थिक विषयांवर झालाच पाहिजे आणि ज्यांची नवीन लग्न झालेली आहेत किंवा मे बी 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष झालेली आहेत लग्नाला पण आजपर्यंत ते या विषयाच्या संदर्भात बोललेले नाहीत, तर त्या मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी कुठल्याही कॉफी शॉपमध्ये जा, कॅन्डल लाईट डिनरला जा, पण शांतपणे बसा आणि चर्चा करा. फायनान्शियल डेट या विषयाला हात घाला. अगदी. म्हणूनच मला सगळ्या पुणेकरांना, नाशिककरांना, सातारकरांनाही सांगायचंय की तुम्ही सुद्धा जर का आता लग्न जुळवण्याच्या तयारीत असाल तर ही फायनान्शियल डेट सुद्धा तितकीच महत्वाची आहे. अर्थातच यासाठीच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट
बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764125533 9764125533 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. वाणी सर, जसं आपण म्हणालो की ही फायनान्शियल डेट खूप महत्वाची आहे, पण अर्थात या डेटवर गेल्यानंतर बोलायचं काय, कुठल्या मुद्द्यांना हात घालायचा, एकमेकांना काय विचारायचं? मॅडम, तुम्ही जो प्रश्न घातलाय ना अतिशय योग्य आहे. म्हणजे फायनान्शियल डेटला का जायचं, तर मन मोकळ्या गप्पा मारायला. हो. पण आता ह्या गप्पा मारताना तासन तास नुसतंच बसायचं आहे का, तर तसं नाही. काय गप्पा मारायच्या आहेत, काय प्रश्न विचारात घेतले पाहिजेत, तर आपलं फ्युचर कशा पद्धतीने दिसतंय, म्हणजे व्हॉट इज युअर ड्रीम लाईफ लुक लाईक, असं मी इथे म्हणेल. तर ह्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि सखोल चर्चा झाली पाहिजे. डू यू बिलीव्ह इन सेव्हिंग फर्स्ट ऑर स्पेंडिंग फर्स्ट? म्हणजे आपण आधी इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंगचा विचार करणार आहोत इन्कम आल्यानंतर, तर आपण फक्त खर्चाचाच विचार करणार आहोत. राईट. ओके, याचा विचार झाला पाहिजे. यातून बऱ्याचदा भांडणं होतात बघा. ओके, तर ती न होऊ देत याच्यासाठी आपल्याला हे मुद्दे विचारात घेणं किंवा ही प्रश्न एकमेकांना विचारणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा काय की तो मुलगा किंवा ती मुलगी, हाऊ डू यू मॅनेज युअर मनी? कशा पद्धतीने बिफोर मॅरेज और पोस्ट मॅरेज आपण आपले पैसे मॅनेज केलेले आहेत, आपलं मिळणारं इन्कम हे मॅनेज केलेलं आहे, याच्याबद्दलची डिटेल सखोल चर्चा झाली पाहिजे. ओके. त्या दोघांच्याही बाबतीत त्यांचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग, त्यांचं ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग, घराबद्दलचं प्लॅनिंग, प्रायोरिटीज कशा सेट करायच्या, कशाला प्रेफरन्स द्यायचा आहे, ह्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. ही देखील सखोल चर्चा झाली पाहिजे. आणि सगळ्यात आणि महत्त्वाचा मुद्दा की कुठलीही गुंतवणूक करताना जेव्हा आपण फायनान्शियल डेटचा विचार करतो, तर आपलं रिस्क टेकिंग ॲबिलिटी किंवा आपलं रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे, हे कसं जज करायचं, ह्याच्या बाबतीत आपण काय विचार करायचं, याची चर्चा झाली पाहिजे. सो एकंदरीतच असंख्य प्रश्न आहेत जेव्हा आपण फायनान्शियल डेटचा विचार करतो, पण ह्याची मुद्देसूद चर्चा होणं, मन मोकळ्या गप्पा होणं आणि त्याचं योग्य पद्धतीनं त्याची नोंद होणं हे गरजेचं आहे. म्हणजे मग आपण कुठल्याही कन्सल्टंटकडे गेलो किंवा मग स्वतःला ठरवायचं असेल तर आपल्याला त्याचं डिटेल प्लॅनिंग मांडताना त्रास होणार नाही. आणि ॲट दी सेम टाईम जसं मी सुरुवातीला म्हणालो तसं डिव्होर्सचं प्रमाण देखील, म्हणजे पोस्ट मॅरेज फायनान्शियल डेट करायची तर डिव्होर्सचं प्रमाण देखील कमी होईल. म्हणजे पैसा ही प्राथमिक गरज नसली, वेळेला पैसा नसला तरी गरजेला पैसा कायम लागतो आणि पैशाशिवाय काहीही होत नाही. आणि म्हणून ती फायनान्शियल डेट आणि त्याच्यासाठीच्या मनमोकळ्या गप्पा. अगदी खरं आहे. म्हणूनच मला पुन्हा एकदा सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगायचं आहे, पुणेकर, नाशिककर, सातारकर, तुम्ही देखील ऐकताय ना, तुम्ही सुद्धा जर का आत्ता लग्न ठरवण्याच्या तयारीत असाल, डेटवर जात असाल, तर त्यामध्ये या फायनान्शियल डेटचा तुम्ही सुद्धा नक्की विचार करा. याच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 9764125533 9764125533 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद, बाय बाय, गुड डे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.